माऊली सांगताय तुम्ही जर माझ्याकडे आलात ना, सर्व तन मन धनाने तुम्ही माझ्याकडे आलात तर मी तुम्हाला काय करीन? सर्व सुखाला प्राप्त करीन. काय करीन? तन मन धनाने तुम्ही माझ्यापर्यंत जर आलात साधकांनो तर तुम्हाला मी काय करीन? सर्व सुखाला प्राप्त करीन. पण आपण त्या वृत्तीनं भगवंतापर्यंत गेलो पाहिजे. सर्व सुखाला मी प्राप्त करीन माऊली सांगताय. बरं बघा, सर्व सुख म्हणजे काय? बंगला, 10 लाखाचा बंगला, 20 लाखाचा बंगला, रायला माडी, घर कामाला गडी, संध्याकाळी पोरग घेतो थोडी थोडी. नाही ना महाराज, आपल्याकडे बंगला आहे, आपल्याकडे गाडी आहे, सगळं काही आहे म्हणून सर्व सुख आहे का? बरं, ज्याच्याकडे बंगला आहे याला काम करायची गरज नाही महाराज. बंगला आहे, सगळं सुख पायापाशी लोळून घेणे, त्याला काम करायची गरज नाही. गाडी आहे, बंगला आहे, सगळे काम करायची गरज नाही. झोपच येत नाही, झोपेच्या गोळ्या खावाला. ज्याच्याकडे सगळं आहे त्याला झोप येते का? बरं, ज्याला झोप येते त्याला काबड कष्ट करावं लागतं, त्याला झोपायलाच वेळ नाही ना, कारण त्याला पोटाला काम करावं. भगवंताची लीला फार वेगळी असते. तुमच्याकडे सगळं आहे पण तुम्हाला सुख नाही, आणि ज्याच्याकडे सुख आहे पण त्याला सुख बघायलाच वेळ नाही. ते भगवंताची लीला आहे. महाराज, गरीबाला इतकं काम करावं लागतं, त्याला झोप येते, पण त्याला काम करून त्याचा जीव गेला, त्याला झोपायलाच वेळ नाही. त्याला झोपायला वेळच वेळ आहे, त्याला झोपीच्या गोळ्या खाव्या लागतात. देवाचं फार अवघड आहे. म्हणून माऊली सांगताय की तुम्हाला सर्व सुख मिळवायचं असेल तर तुम्हाला अंतर्मुख व्हावं लागणार. अंतर्मुख म्हणजे काय? पाण्यामधील मासा बघा, पाण्यामधील मासा हा पाण्यात राहून तहानलेला असतो. पाणी मीन प्यासी म्हणे सुनसुन आवत हसी. मेरावी म्हणते पाणी मीन प्यासी सुनसुन आवत हसी. पाण्यामध्ये राहून सुद्धा माशाला तहान लागते. किती आश्चर्य! पाण्यामध्ये राहून सुद्धा माशाला तहान लागते. मग त्याची तहान कशी भागती हो? माशाला उलट व्हावं लागतं, आणि उलट झाल्यानंतर त्याच्या खालच्या बाजूने